ज्या महिला केवायसी करायला तयार असतील त्यांच्यासाठी पुन्हा ई-केवायसी ची विंडो सुरू करण्याची तयारी असल्याचं फडणवीस म्हणाले। केवायसी पूर्ण केली त्या लाडक्या बहिणींचे पैसे मिळत राहतील, अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे वसूल करणार नाही असं फडणवीसांनी म्हटलंय। लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे, तो लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता जमा होणार असल्याची माहिती मिळते। लाडक्या बहिणींसाठी ही खरं तर खुश खबरच म्हणावी लागेल। तो हप्ता आहे तो आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच सरकारकडून जमा केला जाणार आहे। यंदाच्या वर्षासाठी 28,000 कोटींची तरतूद सरकारने करून ठेवली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला आता 2 वर्ष पूर्ण झाली आहेत। लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जूनचा हप्ता जमा होणार आहे। ही योजना राज्यातील महिलांसाठी मोठा आधार ठरल्याची भावना महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केलेली आहे। केवायसी न झालेल्या लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। ज्यांची केवायसी बाकी आहे त्यांना पुन्हा संधी देण्यास सरकारची तयारी आहे। ज्यांना केवायसी करायची असल्यास विंडो ओपन करण्यासाठी सुद्धा तयार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। केवायसी अभावी 60 लाख लाडक्या बहिणींचा लाभ बंद झालाय। लाडक्या बहिणींच्या केवायसी बाबत मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचे संकेत दिलेले आहेत। तर लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण 2 आठवड्यामध्ये हप्ता मिळण्याचा अंदाज आहे। पुढल्या 2 आठवड्यामध्ये हप्ता मिळण्याचा अंदाज वर्तवला जातोय। ई-केवायसी केली नाही त्या महिला मात्र अपात्र होणार आहेत। ई-केवायसी करण्यासाठी 30 एप्रिलची अंतिम मुदतवाढ दिली गेली होती, त्यामुळे आता ज्यांनी केवायसी केलेली नाही त्या मात्र अपात्र होणार आहेत। योजना सुरू झाल्यानंतर आपण त्याचं केवायसी सुरू केलं आणि वेगवेगळे जे डेटाबेस होते त्याच्याशी कंपॅरिझन सुरू केलं, ज्याच्यामध्ये इन्कम टॅक्स विभागाकडनं सरकारचे जे काही कर्मचारी आहेत त्यांचं जिथनं पेमेंट होतं त्या पोर्टलमधनं आपण माहिती घेतली। जो काही आपला परिवहन विभाग आहे याच्यामध्ये मोटरची ओनरशिप कोणाकडे आहे, 4 व्हीलरची, याच्या डेटाबेसची माहिती घेतली। रेशन कार्ड याच्या डेटाबेसची माहिती घेतली आणि ही सगळी माहिती आपण ज्यावेळेस कोलेक्ट केली त्यावेळी असं लक्षात आलं की 5 लाख लोक असे आहेत ज्यांच्या घरी सरकारी नोकरी आहे। 14,000 तर पुरुषच निघाले। जवळपास 10 लाख असे निघाले की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्तीचं आहे। अशा वेगवेगळ्या डेटाबेसमध्ये जे लोक अपात्र झाले त्यांना आपण अपात्र केलेलं आहे। त्यासोबत आपण हे सांगितलं होतं केवायसी करून घ्या, म्हणजे जे काही माहिती तुम्ही सादर केलेली आहे ती आतापर्यंत सत्य मानण्यात आली आहे, आता त्याची कागदपत्र द्या। पण मोठ्या प्रमाणात केवायसी झाली नाही। आता एक गोष्ट आपण लक्षात घ्या की ज्यांना अर्ज करता येतो, सेल्फ सर्टिफिकेशन करता येतं, त्यांना केवायसी करता येत नाही असं मानणं काही योग्य नाही। पण जवळपास 9 महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही ज्यांनी केवायसी केली नाही ते अर्थातच कुठला तरी एखादा निकष पार पाडत नाही म्हणून त्यांनी केवायसी केली नाही। आणि म्हणून हे जे काही आता या ठिकाणी जवळपास जे काही तुम्ही सांगितलं 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल, तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही। जवळपास 1,70,00,000 महिला, थोडं आकडा कमी अधिक असेल 3-4 हजार, पण 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात, त्यांची केवायसी झालेली आहे, त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील। ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसूलही करणार नाही। मात्र 14,000 ज्या पुरुषांनी पैसे घेतलेले आहेत त्यांच्याकडनं मात्र पैसे हे वसूल केले जातील। त्यामुळे नीट सायंटिफिक प्रोसेसने या सगळ्या गोष्टी केल्या आहेत आणि आजही यांच्यापैकी कोणी जर केवायसी करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत आणि त्यांना लाभ द्यायला तयार आहोत। आजही ज्यावेळेस आपण जेवढ्या लाडक्या बहिणींना लाभ देतो, देशातल्या कुठल्याही योजनेपेक्षा आजही सर्वात मोठी योजना ही महाराष्ट्राची आहे। आजही देशामध्ये एवढा लाभ 1,70,00,000 कुठलंच राज्य देत नाही जे महाराष्ट्र देत आहे। यानंतर लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी बातमी, 80 लाख लाडक्या बहिणी योजनेतून बाद झालेल्या आहेत। ई-केवायसी नंतर या महिलांना अपात्र करण्यात आलेला आहे। ही योजना सुरू राहणार असली तरी ई-केवायसी पडताळणीची मुदत वाढवण्यास सरकारने स्पष्ट नकार दिलाय। राज्यातल्या लाडक्या बहिणींना धक्का।
80 लाख लाडक्या बहिणी अपात्र. राज्याच्या निवडणुकांमध्ये गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेतील महिलांना मोठा धक्का बसलाय. ई-केवायसीच्या नावाखाली गाजलेल्या या योजनेला सरकारनं कात्री लावताच राज्यातील लाखो लाडक्या बहिणी योजनेतून बाहेर झाल्यात. त्यांचा मिळणारा लाभ आता बंद करण्यात आलाय. त्यामुळे ऐन महागाईच्या काळात लाडक्या बहिणींना आर्थिक फटका बसलाय. केवायसी मुळेच नाही तर त्यामध्ये अनेक कारणं आहेत असं स्पष्टीकरण मंत्री अदिती तटकरे यांनी दिलंय. काय म्हणतात तटकरे, काय स्पष्टीकरण दिलंय तटकरेंनी, आपण ऐकूया. काही आमच्याकडे ज्या लाभार्थी महिला आहेत यांनी विनंती केलेली आहे की त्यांनी ई-केवायसी करून सुद्धा त्यांना लाभ हा बंद झालेला आहे. आम्ही त्याची फेर तपासणी करत आहोत जेणेकरून कुठलीही महिला जिने ई-केवायसी केलेली असेल ती लाभापासून वंचित राहता कामा नये. योजनेमध्ये काही अर्ज जे आहेत ते बाद झालेले पाहायला मिळतात. जवळपास अर्ज बाद झालेले नाही आहेत. खरं तर महायुतीची एक सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे. याची ई-केवायसीची प्रक्रिया ही साधारणपणे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू झाली होती आणि त्याला पहिल्या सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये जवळपास 3 महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. मग वाढवून आणखीन 2 महिने दिला, आणखीन 2 महिने त्याच्यामध्ये वाढ झाली आणि असा 8-10 महिन्यांचा कालावधी हा ई-केवायसीसाठी दिला होता. आणि ही ई-केवायसी प्रक्रिया ही फक्त ह्या लाडकी बहीण योजनेमध्ये नाही आहे, तर ज्या ज्या राज्याच्या डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या योजना आहेत म्हणजे DBTच्या योजना आहेत ह्या सगळ्यांमध्ये ई-केवायसी प्रक्रिया केली जात असते. आणि हा जो 80 लाखाचा आकडा आहे हा फक्त ई-केवायसीचा नाही. यात ई-केवायसीचे काही महिला असतील ज्यांनी ई-केवायसी केलेली नसेल इतक्या मुदतीत सुद्धा तेही आहेत. काही आम्हाला गेल्या 10-10.5 महिन्यापासून आम्ही एक IT विभागाचा म्हणजे इन्कम टॅक्सचा आम्ही जो आकडा ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती आहे हा डेटा जो आहे हा आम्ही त्या ठिकाणी मागवलेला होता. त्याला साधारणपणे 10-11 महिन्याचा कालावधी गेला. तर त्या जवळपास एक 11, 11.5, 12 लाख हा तो डेटा याच्यामध्ये 80 लाखामध्ये समावेश आहे. याच्यात 4.5 पावणे 5 लाख अशा महिला आहेत ज्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत जे वयाचं निकष आहे तर त्यामध्ये असतील. त्याच्यानंतर याच्यात सरकारी कर्मचारी ज्यांनी लाभ घेतला होता ते काही हजारांमध्ये होते, 14-14.5 हजार असतील. त्यांच्याकडून वसुली जी आहे ही गेल्या 8 महिन्यापासूनच सुरू आहे. त्याच्यामुळे ते याच्यामध्ये आहेत. तर अशा पद्धतीनं काही नमो शेतकरीचे आहेत जे नमो शेतकरीचाही लाभ घेत होते याचाही घेत होते. तर अशा पद्धतीनं ते साधारणपणे हा आकडा आहे. याच्यात सुद्धा काही आमच्याकडे ज्या लाभार्थी महिला आहेत यांनी विनंती केलेली आहे की त्यांनी ई-केवायसी करून सुद्धा त्यांना लाभ हा बंद झालेला आहे. आम्ही त्याची फेर तपासणी करत आहोत जेणेकरून कुठलीही महिला जिने ई-केवायसी केलेली असेल ती लाभापासून वंचित राहता कामा नये. त्याच्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय सुनेत्रा काकी असतील, मंत्रिमंडळ असेल याच्यानी आपण ती ज्यांनी ई-केवायसी केलेली आहे पण त्यांचा कदाचित काही कारणास्तव टेक्निकल अडचणीमुळे लाभ बंद झाला असेल ती आम्ही करतोय. काही अशा आहेत ज्यांनी संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना ह्या दोन्हीमधून जे लाभ घेत होते ते छाननीमध्ये कट झालेले आहेत. पण त्यांना दोन्हीपैकी एका योजनेचा कंपल्सरी लाभ हा आपण देणारच आहोत. त्याच्यामुळे जे अशा बाय डिफॉल्ट दोन्हीकडे लाभ घेत होते आणि दोन्हीकडनं त्यांची नावं कट झालेली आहेत त्यांना दोन्हीपैकी एका योजनेमध्येच तरी 100% त्याचा शासकीय ह्या योजनांचा लाभ हा मिळणार आहे. काही RTOच्या संदर्भामध्ये तक्रारी केलेल्या आहेत. यातल्या 80 लाखामधल्या जवळपास 3-3.25 लाख हे RTOचे आहेत ज्यांचे वाहनं आहेत पण ते लाभ घेत होते. हा एक 6-8 महिन्यापासून डेटा मिळालेला आहे असा कन्सॉलिडेट करून आहे. पण त्यातल्याही काही लाभार्थ्यांनी म्हटले की आमच्या नावाने म्हणजे निवेदनं आलेली आहेत की आमच्या नावाने कुठलंही वाहन नाही आहे तर त्याची फेर तपासणी होईल. तर त्या पद्धतीनं आहे. आणि साधारणपणे ज्यांनी ई-केवायसी चुकवलेली होती त्यांना 30 एप्रिलपर्यंतची मुदत ही देण्यात आलेली होती दुरुस्ती करण्याची. त्यामुळे असं आहे. आणि अजूनसुद्धा फेब्रुवारी-मार्च महिन्याचा लाभ हा आम्ही गेल्या आठवड्यापासून वितरित करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे हा आकडा किती असेल म्हणजे वितरित केल्यानंतर हा 7-8 दिवसाच्या कालावधीमध्ये लक्षात. ई-केवायसी दुरुस्तीसाठी दिलेली मुदत 30 एप्रिलला संपली. मुदतीत ई-केवायसी पूर्ण न करणं किंवा नोंदी अद्ययावत न करणाऱ्या महिला योजनेतून बाद झाल्या. योजनेसाठी अर्ज करताना अपूर्ण किंवा चुकीची कागदपत्र सादर करणाऱ्या महिला योजनेतून बाहेर झाल्या. शासनानं निश्चित केलेली पात्रता आणि उत्पन्नाच्या निकषामुळे या महिला अपात्र झाल्या. अर्जातील वैयक्तिक माहिती आणि बँक खात्याच्या माहितीत तफावतीचाही फटका बसलाय.
अपात्र लाभार्थी शोधण्यासाठी सुरू करण्यात आलेली ई-केवायसी मोहीम 30 एप्रिल रोजी अधिकृतपणे ज्या महिलांची ही प्रक्रिया अपूर्ण राहिली होती त्यांना मुदतवाढ मिळणार नाही हेही स्पष्ट झालंय. लाडकी बहीण योजनेचा तुमचा मे महिन्याचा हप्ता जमा झालाय की नाही, काही लाडक्या बहिणींचा जमा झालेला कसा चेक करायचा, तर लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती तो स्टेटस देखील अपडेट या ठिकाणी केला जातो. लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in वरती आतापर्यंत तुम्हाला किती हप्त्याचे पैसे भेटलेले आहेत, तुम्हाला तुमचं युजर नेम पासवर्ड टाकून लॉग इन करून देखील तुम्हाला तिथं माहिती तुमची पाहता येते. तर मे महिन्याचा हप्ता, त्याच्या मागच्या महिन्याची हप्ते जे आहे त्या ठिकाणी भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना, मार्च असेल, एप्रिल असेल, हे देखील काही लाडक्या बहिणींना अजून भेटणं बाकी आहे. बऱ्याचशा लाडक्या बहिणी पात्र असूनही काही लाडक्या बहिणींचे पैसे जमा होताना दिसत नाहीत. तर त्यासाठी तुम्ही विभागाशी संपर्क देखील करू शकतात. तुम्ही खरोखर पात्र असाल तर तुमचे पैसे मिळण्यास अडचण येणार नाही. तर तुमचा जून महिन्याचा हप्ता जो आहे या ठिकाणी लवकरच वाटप केला जाऊ शकतो. जुलै महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात देखील हे पैसे मग जमा होऊ शकतात.